ही गोष्ट पचायला अवघड आहे की खूप जण विचारतात की कसं काय सोर्स नाही आहे, मग आम्ही जगतो कसं, मग अन्न खायचंच नाही का? बिलकुल नाही. ऍक्च्युली तसं नाही आहे. फूड इज नॉट सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे आम्ही 100% त्याला सोर्स केलेलं आहे. आम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की सोर्स वेगळा आहे आणि फूड जे आता आमचं मेंटेनन्स मटेरियल आहे, मेंटेनन्स पुरतच त्याला वापरायचं आहे. आम्ही काय तुटून पडल्यासारखं, कारण की त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. आमची आसक्ती अनेक वर्षांची आहे आणि जन्मांची आहे. आम्ही आज साधना करत असताना खूप त्रासही होतो सुरुवातीला, आजही आम्हाला त्रास होतो. आम्ही काही म्हणजे खूप मोठे या ठिकाणी तेवढं तर म्हणजे मला वाटतं 20-25% सुद्धा आम्ही शिकलो की नाही, मला शंका आहे. कारण दरवेळेस मेरठला गेलं की नवीन काहीतरी शिकायला मिळतं. शास्त्रीजींना दरवेळेस ऐकलं की नवीन काहीतरी ऐकायला मिळतं. भले गोष्टी त्याच आहे, कारण शास्त्रीजी सांगतात किसको कब कोणसी बात लग जाए, कारण ती गोष्ट आपण ऐकलेली असते पण त्यावेळेस मन आपलं कुठतरी तिसऱ्या ठिकाणी असतं. आणि मग आम्ही तिसऱ्यांदा चौथ्यांदा जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं ही गोष्ट तर 10 वेळेस ऐकली आणि आज मला कळाली. असं अनेक शिबिरांमध्ये झालेलं आहे, अनेक वेळेस झालेलं आहे, अनेक अनुभव आहेत जीवनामध्ये. एकदा आम्ही दसऱ्याला